यवतमाळ शहरातील वडगाव भागातील सर्वसामान्यांच्या वसाहतीत जीव घेण्याची समस्या उद्भवली आहे असून यांचे निवारण करण्याचे सोडून इथल्या रहिवाशांची जीव घेण्याची मानसिकता नगर परिषदेची आहे असा खळबळजनक आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला। या संदर्भात त्यांनी नगर परिषदेच्या सह आयुक्त यांची भेट घेऊन या भागात तातडीने उपाययोजना केल्या जाव्या या संदर्भात निवेदन सादर केले आहे। जामरोड परिसरात येणाऱ्या जनकनगरीला लागून ओम नमो नगर, फुकटनगर, ईश्वरनगर अशी वसाहत आहे। या वसाहतीमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य व्यक्ती राहतो। या भागातून वाहणारा अरुंद नाला इथल्या रहिवाशांच्या जीवावर उठला आहे। याशिवाय वाढते गांजर गवत आणि वस्तीमध्ये मस्ते नाल्याची सोय नसल्याने पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी देखील नागरिकांच्या घरात शिरत आहे। पालिकेने काही दिवसांपूर्वी इथल्या नाल्याचे रुंदीकरणाचे काम केले, परंतु अर्धवट झाल्याने या नाल्याला पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे। यामुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। एक प्रकारे पालिका इथल्या लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी उपस्थित केला आहे। यवतमाळ शहरातील झोपडपट्ट्याची दयनीय अवस्था आहे। या नागरिकांचा जीव गेल्यावर नगर प्रशासन जागे होणार का, हे आमचा प्रश्न आहे। एवढं मोठं गांजर गवत, बेश्रमाचे झाडं वाढले आहे, अद्यापही नगरपालिकेने या झोपडपट्टीमध्ये मुरुम टाकला नाही, त्यांना रोड नाही, नाल्या नाही, कोणत्याच मूलभूत सुविधा नाही। त्यासाठी देवनगर, जनकनगरी, रामेश्वर नगर व इत्यादी भागामध्ये झोपडपट्टीमध्ये फक्त नगरपालिकेचा विकास फक्त कागदावरच आहे। फक्त त्यांना ठेकेदाराचे बिलच काढण्याकरता ते मग्न आहे। त्यांनी अर्धवट नाल्याचे काम केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे। जे या आधी जो अवकाळी पाणी आला होता त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहे। तेव्हा नगर परिषदेचा मुख्य अधिकारी जागा होणार का, आमचा प्रश्न आहे। त्यासाठी आज नगरपालिकेचे प्रमुख अधिकारी यांना भेट देण्यात आली आणि लगेचच यांनी नगरपालिकेने जागे नाही झाले यांना बेश्रमाच्या झाडं घेऊन याच्या कार्यालयावर लावण्याचा आम्ही निश्चय केला आहे। आणि यांनी त्वरितच विटाभट्टी परिसर, लुंबेरी नगर आणि तलावखेड, पाटीलपुरा व जनकनगरी, ओम नमो नगर, फुकटनगर आणि इत्यादी भागात झोपडपट्टी तिथं अत्यंत गरज आहे मुरुमाची, तिथे टाकले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार।